गणित दिलेलं बघा, एका 2 अंकी संख्येचा 1/4 हा त्याच संख्येच्या 1/5 पेक्षा 4 ने मोठा आहे, तर त्या संख्येतील अंकातील फरक काय आहे, असा प्रश्न दिलेला आहे. तर सर्वप्रथम ट्रिक्स मी इथे सांगतो. बघा काय दिलेलं आहे, 2 अंकी संख्या आहे ज्याचा 1/4, 1/4 म्हटल्यानंतर 1/4 असतो आणि 1/5 म्हणजे 1/5 असतो. तर छेदाला आपण पूर्ण संख्या मानायची की 20 ही पूर्ण संख्या आहे, ज्याचा 1/4 म्हटल्यानंतर या दोघांचा गुणाकार म्हणजेच 5 येणार आहे आणि 1/5 म्हटल्यानंतर 1/5 याचा जर गुणाकार केला तर ही संख्या 4 येणार आहे. मग ही संख्या ह्याच्यापेक्षा कितीने मोठी आहे, तर 1 ने मोठी आहे. पण गणितात काय दिलं की 4 ने मोठी आहे. मग इथे डायरेक्ट आपण 1 बरोबर 4 तर 20 बरोबर किती येणार आहे, 80. मग 80 या संख्येमध्ये संख्येतील अंकाचा फरक सांगायचा आहे, म्हणजे 8 वजा 0 बरोबर किती येणार आहे, 8. ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं उत्तर असेल. आणि ही पद्धत, ही ट्रिक्स आहे. त्याच्यानंतर आता कन्सेप्टने जर सोडवायचं गेलं, कन्सेप्ट काय बघा, कन्सेप्ट काय की 2 अंकी संख्या आहे. मी म्हटलं की ती संख्या आहे x. ठीक आहे, माझी 2 अंकी संख्या आहे x. मग त्या संख्येचा 1/4, त्या संख्येचा 1/4 म्हणजे 1/4 गुणिला त्या संख्येचा म्हटल्यावर त्या संख्येला गुणाकार करायचा. आता हा जो 1/4 आहे, हा काय दिलेला आहे, 1/5 1/5 म्हणजे 1/5 गुणिला x यापेक्षा 4 ने मोठा आहे. समजा मी म्हटलं की 9 हा 5 पेक्षा 4 ने मोठा आहे. 9 हा 5 पेक्षा 4 ने मोठा आहे. 9 हा 5 पेक्षा कितीने मोठा आहे, तर 4 ने मोठा आहे. मग जो लहान आहे किंवा ज्याच्यापेक्षा मोठा आहे त्याच्यामध्ये आपण ही संख्या ॲड करत असतो. म्हणजे इकडे आपण ॲड काय करणार, 4. काय दिलं आहे, 1/4 हा 1/5 पेक्षा 4 ने मोठा आहे, म्हणून हे एका साईडला बेरीज करून घेतली. ठीक आहे. मग आता हा जो आहे हा भाग तिकडे पाठवला तर वजा होईल, म्हणजे 1/4x वजा 1/5x बरोबर येणार आहे 4. मग ह्यांचा आपण जर सॉल्व केलं तर इथे तो x/4 वजा x/5 गुणिला 4. मग x, आता इथे छेद समान करावं लागेल. हा 5 ने इकडे गुणला तर इथे येतील 5x, इथे 4 ने इकडे गुणलं तर 4x येईल आणि ह्या दोघांचा गुणाकार होईल म्हणजे 20 येईल, बरोबर येईल 4. मग 5 मधनं 4 गेले, खाली राहिला फक्त x, छेदामध्ये 20 बरोबर 4. मग x बरोबर किती येणार आहे, हा 20 इथे छेदात आहे तिकडे पाठवला, हा गुणाकारात जाईल, किती होणार आहे, 20 गुणिला 4 80. एक्सची किंमत म्हणजे ती संख्या आली 80. आणि तुम्हाला काय सांगितलेलं आहे, त्या संख्येतील अंकातील फरक काय, त्या संख्येतील अंक कोणते आहे, तर एकक स्थानी 0 आहे आणि दशक स्थानी 8 आहे. ह्या संख्येतील अंकाचा फरक म्हणजे 8 वजा 0 हा 8 आहे. ठीक आहे. जर तुमचं कोणतेही गणिताचे प्रश्न असतील, मला पाठवायचे असतील, तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा QR कोड आहे, यावरती तुमचे प्रश्न बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस 59 रुपयामध्ये इथे मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे. या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्ही कोणता व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आणि एकाच महिन्यात म्हणजे फक्त 59 रुपयात तुम्ही माझा पूर्ण कोर्स 80-85 व्हिडिओ आहेत ते पूर्ण संपू शकता. आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा QR कोड स्कॅन करू शकता. धन्यवाद.